गरज सर यांचा आवाज असेल पुढला आवाज. थँक्यू सो मच वर्तकजी सर, आपला मनापासून आभार व्यक्त करेल आणि विनंती केली जाते युवा सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण ठाकूर खोपटे यांना विनंती आहे. लक्ष्मण दादा ठाकूर यांना विनंती असेल आयोजकांच्या वतीनं की यावं आपण. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचकडे लक्ष वेधूया. पांदिबे 11 पांदिबे माजी उपसरपंच चषक 2026 महापर्व आणि विनर वर्सेस विनर साखली सामना दुसरा. जरीमरी खोपटे संघ टॉस जिंकला. टीम गौरी एंटरप्राइजेस पांदिबे संघानं आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केले जरीमरी खोपटे संघाला आणि हा सामना देखील 5 षटकांचा असेल. आणि पुढची मॅच होणार आहे, त्यामुळे सुरुंगपाडा संघ आपण कुठेही जाऊ नका. पुढची मॅच तुम्हाला खेळावी लागेल. आयोजकांच्या वतीनं जी सूचना आम्हाला मिळाली, ए लॉट्स पूर्ण करायचं आज आपल्याला. जाऊया मॅचच्या दिशेनं. वेलकम ऑल ऑफ यू. शूट द गुड गेम अँड शूट द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. करूया मुख्य मॅचला सुरुवात. जो जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल. 5 षटकांची मॅच. मागच्या सत्रामध्ये आपण चेतन स्वामी सरांचा आवाज ऐकलात आणि त्याच्यानंतर सुनीलजी वर्तक सर जे उत्तम निवेदक आहेत. आयोजकांकडून सुरुंगपाडा संघ सूचना आहेत. 1 मिनिट. सुरुंगपाडा आयोजक सांगतायत मॅच सोमवारी खेळवली जाईल. सकाळी 9 वाजता आयोजक सांगतात. सचिन या एकदा आयोजक बघा, आम्हाला जी सूचना दिली त्या तुमच्यापर्यंत पोहोचवते. मॅच कडे लक्ष वेधूया. 5 षटकांची मॅच. जरीमरी खोपटे टीम आणि त्यांच्या विरोधात टीम गौरी एंटरप्राइजेस पानदिबे. मजा येईल मॅचला. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन अनिकेत पाटील. बॅट्समन आले एकीकडे मयूर घरत आणि त्याच्या सोबतीला क्षितिज मात्रे. मयूर घरत आणि क्षितिज मात्रे ही सलामीची जोडी. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल. गोलंदाज अनिकेत पाटील. पहिलाच बॉल दिशेपासून भरकडलेत. अंपायरच्या इशाऱ्याची वाट पाहूया आपण. पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉल. व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतात. आज प्रचंड प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून मिळालं. मी विशेष कौतुक करेल पांदिबे 11 पांदिबे माजी उपसरपंच चषकाच्या सर्वच आयोजकांचं. पहिल्या बॉलवरती या खराब बॉलनं सुरुवात केली. दुसरा बॉल पुन्हा एकदा फुलर लेनचा. पंच इथे आपल्याला इशारा कळवतील. आणखीन एक व्हाईट बॉल. लगातार 3 धावा एकही बॉल न फेकता खर्च केल्या. 3 धावा. बिनबाद 3 अशी धाव फलकावरती सुरुवात. 5 षटकांची मॅच. 5 दिवस आपली स्पर्धा पाहायला मिळते आणि आजचा पहिला दिवस. क्षितिज येत आहे स्ट्राईक वरती. इथे पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल सोडून दिला. बॉल पंचांचा इशारा नाही आता. बॉल डॉट. निर्धाव चेंडू. लाईन चांगली आहे म्हणूया. पहिल्या सुरुवातीच्या बॉलवरती 3 धावा. 3 धावा धाव फलकावरती लागल्यात. एका बॉलचा खेळ संपला. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळते. विशेष करून मी प्रेक्षकांचं देखील विशेष कौतुक करतोय. आज खोपटे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ड्रोन मास्टर वेद यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात जरीमरी खोपटे संघाला. जे मॅच एन्जॉय करतायत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 3 धावा धाव फलकावरती लागल्यात. पहिल्या बॉलचा खेळ संपला. पुढचा बॉल. फुलर लेनचा बॉल. फक्त दिशा दिले. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षितिजच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. क्षितिजच्या बॅट मधून. चला थोडीशी घाई करा या मॅचला. आयोजकांकडून सूचना मिळते की जास्त वेळ खर्च करू नका. ठीक आता 4:45 वाजतायत. 4:45 आणि या मॅचला विनंती करतो मी खेळाडूंना की थोडीशी घाई करूया. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. अनिकेतचा पुढचा बॉल. आणखीन एक फुलर लेनचा बॉल टाकलाय. आणखीन एक डॉट बॉल. हेच प्रश्न विचारतायत गोलंदाज देखील की असे जगाबे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून येत तर नजर रोखून नजरेमध्ये बॅट्समनला द्यावे लागतात उत्तर. चांगली बॉलिंग. चांगली लाईन. चांगला टप्पा आता पकडलाय अनिकेत पाटीलनं. आणि 3 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती बिनबाद 7 धावा. ही पहिली एकमेकांच्या विरोधात मॅच. विनर वर्सेस विनर
थेट सुपर कामगिरी करत आज क्वार्टर फायनल पर्यंत सुरुंगपाडा संघ दाखल झाला. पुढचा बॉल हा देखील सोडला. आता लाईन अंपायर्सनं चेक केली, पंचांचा इशारा व्हाईट बॉल. हे थोडंसं लांबलचक षटक राहिलं कारण 3 एक्स्ट्रा बॉल फेकलेत. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपला. एवढ्या वेळेमध्ये षटक संपायला हवं होतं पण तो एक्स्ट्रा बॉलचा वाढलेला सिलसिला हा पाहायला मिळाला. 8 धाव फलकावरती. क्षितिज मात्रे या खेळाडूमध्ये ती क्षमता जो मोठ्या इनिंगला साकारण्याची ताकद ठेवतो. पण तो दुसरीकडे मयूर देखील आहेत. आज त्यांचा देखील परफॉर्मन्स चांगला राहिला. पहिल्या मॅच मध्ये 28 धावा. त्यामुळे त्यांच्या बॅटिंगची देखील गरज राहील. जरीमरी खोपटे संघाला कमी गतीने टाकलाय. पिक केला बॉल, खराब फिल्डिंग, बॉल निघाला डीप मिड विकेट सीमा पार. खराब क्षेत्ररक्षण. धावा मिळतील क्षितिजला 4. आणि त्याचाच फायदा मिळेल तो म्हणजे जरीमरी खोपटे संघाला 4 धाब्याने धावफलक पुढे जाईल. 12 धावा बनल्यात. प्रेक्षकांची अल्लोट गर्दी. जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक बसून एन्जॉय करतात मॅचला. तर लाडक्या क्रीडा रसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. धावफलकावरती 12 धावा लागल्या. 4 बॉलचा खेळ संपलाय. नेक्स्ट बॉल फुलर लेनचा पुढे वेगानं बॉलिंग अंडराइज अगदी ऑफ स्टंपच्या लाईन वरती आले. ऑफ स्टंपच्या आणि ते बीट केले. क्षितिजला चांगला टप्पा पकडलाय. डॉट बॉल आणि ते दबाव वाढवणारे षटक. बॉटम हँडचा चांगला वापर करतायत. अनिकेतचं कौतुक करूया. उंच तगडा असा खेळाडू अनिकेतला आपण पाहतोय आणि हाय बॉटम ऍक्शन रिदम त्याचा चांगला आहे. वेग त्याच्याकडे चांगला आहे. आणि जेव्हा तुमच्या हाईट 5.5-6 फुटीचे तुम्ही खेळाडू असता पुढचा बॉल गोलंदाज तयार. शेवटचा बॉल आहे. फुल टॉस बॉल. दिशा दिले. गॅप मध्ये चाललाय. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. अडवलाय तिथे. रन्स मिळू शकतात 2. माननीय श्री जितेंद्र काटरमल साहेब यांचं आगमन झालंय. JR लॉजिस्टिकचे मालक आदरणीय सन्माननीय जितेंद्र काटरमल साहेब यांचं आगमन मंचाकडे होताना पाहायला मिळते. JR लॉजिस्टिकचे सर्व आहेत. मंचावरती आगमन होताना पाहायला मिळते. जितेंद्र कटारमल साहेब JR लॉजिस्टिकचे सर्व त्यांचं आम्ही करतोय शब्द सुमनानं सहर्ष स्वागत. यावं साहेब मंचावरती मनपूर्वक स्वागत आहे. पांदिबे 11 पांदिबे आयोजित माजी उपसरपंच चषक 2026 चे महापर्व आणि या स्पर्धेमध्ये आपलं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही स्वागत करत आहोत. समोर JR लॉजिस्टिक आहे आणि त्याचे सर्व अर्थातच मालक जितेंद्र काटारमल साहेबांना आपण पाहू शकता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 14 धावा लागल्यात. अद्याप 4 षटक शिल्लक आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2. प्रथमेश येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये प्रथमेश येतील. सांघिक दुसरं षटक घेऊन. चला थोडी खाई करा. वेळ वाढत चाललाय. विनंती करतोय तुम्हाला. आणि ठीक 4:45 वाजता आहेत. जरीमरी खोपटे आणि त्यांच्या विरोधात टीम पांदिबे गौरी एंटरप्राइजेस. पुढचा बॉल इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. थोडासा पुढे पडला लॉंग ऑन पासून. क्षेत्ररक्षक सरसावले जरूर पण तू 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. धावा मिळायला जातील 2 धावा. या 2 धाव्याने धावफलक पुढे चाललाय. 16 धावा धावफलकावरती. 16 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 5 षटकांची मॅच त्यामुळे कमीत कमी 60-65 धावा
खोपटे टीमकडे बॉलिंग चांगली आहे. फास्टर गोलंदाज अभिजित ठाकूर, कौशिक ज्यांचा आपण स्पेल पाहिला, परंतु त्यांच्या समोर तुम्हाला 60-65 धावा या धावा ठेवाव्याच लागतील. धावफलकावरती 16 धावा. पुढचा बॉल. ओ इथे लाईन चांगली आहे. पडल्यानंतर तेवढ्याच वेगानं झपकन निघून गेला बॉल. आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रथमेशचं आपण कौतुक करूया. युवा हा खेळाडू आहे. जिगरबाज कामगिरी सध्या प्रथमेशची पाहायला मिळते आणि अशा परिस्थितीमध्ये पानदिवे संघाला डॉट बॉलच हवेत. पानदिवे गौरी एंटरप्राइजेस या नावाने आज संघ खेळतोय. प्रथमेशची चांगली बॉलिंग. 2 बॉलमध्ये 2 धावा. इथे डेड बॉलचा इशारा. 2 बॉलमध्ये 2 धावा आल्यात. क्रीडांगणामध्ये प्रेक्षक काय बोलतात त्यापेक्षा आपला खेळ बोलता यायला हवा. त्यामुळे प्रेक्षकांकडे न लक्ष देता आपण खेळणं गरजेचं आहे. इथे गोलंदाजी ट्रॅकवरती प्रथमेश तयार. पुढचा बॉल. बॅटच्या मधोमध समोरच्या दिशेनं स्टेट ड्राईव्हचा दिलाय दणका. बॉल पाठवलाय सीमा पार. मयूर गरजच्या बॅट मधून आलाय षटकार. हा षटकार तूफानी सिक्सर. समोरच्या दिशेनं सब्र करो अभी मेहनत जारी है. वक्त एक दिन खुद कहेगा चल मयूर भाई अब तेरी बारी है. बारी बारी सबकी बारी. कभी तुम्हारी तो कभी हमारी. वार केलाय का पलटवार गोलंदाज करतील का. पुढचा बॉल. ओ दिशा भरकडले. लेग स्टंपच्या बाहेर चाललाय बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. एक धावेला महत्व आहे या मॅच मध्ये. पानदिवे टीम या चुका प्रथमेश करून चालणार नाहीयेत. तुम्हाला टप्पा योग्य साधावा लागेल. लाईन चांगली हाताला बी लागणार आहे. प्रथमेशकडे वेग चांगला पाहायला मिळतो, परंतु वेगा पाठोपाठ तुमचा जर टप्पा चुकीचा पडला ना तर तिथे आक्रमण होतं आणि तेच केले मयूर गरजनं. नेक्स्ट बॉल. प्रथमेश तयार. चौथा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती. ओ कमी गतीने टाकला. ऑन साइडला वळवलं. वाडिश लॉंगॉन मिड विकेटचा खेळाडू पोहोचला. एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस नो तालमेळ बिघडलं होतं, पण तो शेवटी कॉल केला की एका धावेवरती समाधान मानूया. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पोहोचेल 24 वरती. मागच्या मॅच मध्ये देखील विकेट विनो स्पोर्ट्स गावठाणला घेता आल्या नव्हत्या जरीमरी कुपटे टीमच्या, त्यामुळे त्यांनी तो पाठलाग सहज केला. इथे देखील अद्याप विकेट मिळाली नाहीये. सध्या तरी दबाव गौरी एंटरप्राइजेस पानदिवे संघावरती पाहायला मिळतोय. आज 2 सामने जिंकले. सुपर 8 मध्ये दाखल झाल्या. तो म्हणजे श्रियान सनम ठाकुरे 11 असं रुंगपाडा. कोण जाईल सुपर 8 मध्ये. पुढचा बॉल. ओ इथे टान्स बदलून जागा बनवली आणि समोर जाऊन फटका ठोकलाय. आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतो हे सांगणारा क्षितिजच्या बॅट मधून षटकार. धावफलक पुढे जाईल. तब्बल 30 धावा अवघ्या 11 बॉल मध्ये. जरीमरी कोपटे टीमचा विस्फोटक अंदाज. कमालीची बॅटिंग. समोर क्षितिज, दुसरीकडे मयूर. दोन्ही खेळाडूंनी आक्रमण जारी केलंय आणि 11 बॉल मध्ये 30 धावा लागल्यात. या ठिकाणी बॅटिंग करत असताना आपण जरीमरी कोपटे संघाला पाहतोय. 30 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग तरच करावीच लागेल, कारण भव्य दिव्य स्पर्धा, तब्बल 1 लाख कॅश प्राइज असणारी या विभागामधील ही सर्वाधिक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. 30 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल पॉवर प्ले मधील. माना की मंजिल दूर है मगर जाना आज जरूर है. कोण जाईल पुढे या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल. ऑन साइडला वळवला. वाडिश लॉंगॉनला खेळाडू उभा. चांगली फिल्डिंग. रन्स मिळेल. एक धाव. एंड ऑफ द पॉवर प्ले. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग राहिले जरीमरी कोपटे टीमची. विदाउट विकेट लॉस 31 रन्स. 31 ला कुठलीही विकेट नाहीये. पार्टनरशिप तुम्ही ऑन दी स्क्रीन पाहतोय. करंट पार्टनरशिप 12 बॉल मध्ये 31 धावा, ज्यामध्ये क्षितिज खेळतात. 7 बॉल 18 मयूर खेळतात. 4 बॉल मध्ये 9 धावेवरती. आणि ही जर पार्टनरशिप अशीच राहिली तर प्रोटेक्ट स्कोर अगदी फार मोठा बनेल. सध्या 31 बनल्यात. 15च्या पुढे रन रेट ने बॅटिंग करतात. हे देखील कौतुक करूया बॅटिंग करणाऱ्या टीमचं. आज आपण ए लॉट पाहतोय.
बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 जयंत आले तिसऱ्या ओव्हर मध्ये. लेफ्टी गोलंदाज आय थिंक. आणि आता इथे विकेट्स घ्याव्याच लागतील पांदिबे टीम. तर दुसरीकडे ज्या पद्धतीने जर 18 वाटचाल केली तर 85 बनू शकतात आणि करंट रन रेट 78 बनू शकतोय जर अशी बॅटिंग केली तर. आणि त्या 78 धावा तेवढ्या सोप्या नसणार आहेत पांदिबे टीम, कारण कोपटे टीमची बॉलिंगची दहशत आहे. त्यामुळे त्यांच्या समोर तुम्हाला कमीत कमी 60च्या अगोदर थांबवणं, कदाचित 60-65 एवढ्यापर्यंत थांबवणं फार गरजेचं आहे. 31 धावा जयंत आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न, ऑन साइडला वळवलाय खेळाडू तैनात. सिंगल, दुसऱ्या धावेचा पलटवार. ओ रनिंग बिटवीन द विकेट. कमालीची आहे. 2 धावा तेवढ्या जलद गतीनं पूर्ण केल्यात. एक कनेक्शन तुमच्यामध्ये असायला हवं. जेव्हा क्षितिजनं हा फटका खेळला लगेच कॉल केला की मयूर 2 धावा बनू शकतात आणि दुसऱ्या धावेसाठी मयूर जसा सरसावला आणि 2 धावा देखील इथे कंप्लीट झाल्यात. डबल तिरी धाव फलकावरती. 33 धावा धाव फलकावरती लागल्यात. धाव फलकावरती 33 धावा 2.1 बॉलचा खेळ संपलाय. पुढचा बॉल. चला मॅच कडे आपण लक्ष वेधतोय. इथे ऑन साइडला वळवला बॉल. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यांना बीट करण्याचा प्रयत्न केला पण फिल्डिंग चांगली झाली. क्षेत्ररक्षक तैनात होते. रन्स मिळतील या बॉल वरती. टोटल पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावेने धाव फलक 37 वरती. तिसरं षटक सुरू आहे. 2.4 बॉलचा खेळ संपला. 37 धावा धाव फलकावरती. विशेष कौतुक करूया आपण क्षितिज मात्रेचं. गोलंदाजी ट्रॅक वरती जयंत. हे षटक चांगलं राहिलंय कारण त्या दृष्टिकोनातून, कारण बाउंड्री स्ट्रोक दिला नाहीये जयंतनं. कमालीची गोलंदाजी आणि सध्या तरी ते गरजेचं आहे गौरी एंटरप्राइजेस पांदिबे टीमला. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज जयंत. पुढचा बॉल. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटचा खेळाडू सरसावला. एकदा पूर्ण. चला आता सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. एका धावेने धावफलक 38 वरती. ही चर्चा आम्ही केली की पांदिबे टीम एखादं षटक तुमच्या बाजूने आलं तर धावा वाचू शकतात आणि सध्याच्या घडीला जयंतचं विशेष कौतुक करूया आपण. लाजवाब बॉलिंग. 38 धावा धाव फलकावरती लागल्यात. आज दोन्ही संघांनी एकच स्वप्न पाहिले की काही झालं तरी आज या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची चर्चा ही व्हायला हवी. कोण जाईल सुपर 8 ला. पुढचा बॉल जयंतचा. हो लाईन चांगली आहे. आणखीन एक डॉट बॉल. बॉलिंग आवडली असते तर एकदा जोरदार टाळ्या जयंतसाठी. फक्त 7 धावा कारण 2 ओव्हर मध्ये बनले होते 31 आणि 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती जरीमरी कुपटी टीमच्या बिनबाद 38 धावा. बारावे खेळाडू धावत जा थोडे. जर्सी नंबर 18 जर्सी नंबर म्हटलं तर अगदी स्फूर्ती विराट कोहली. परंतु सध्या 12वे खेळाडू ज्या स्थितीमध्ये पोहोचले अगदी हळूहळू स्लो मोशनच्या नुसार 38 धावा बनल्यात शेवटचे 12 बॉल. गौरी एंटरप्राइजेस पांदिबे संघ जर या मॅचला जिंकला तर तब्बल 5,000 रुपये. राजेंद्र म्हात्रे साहेब दमदार व्यक्तिमत्व
ज्यांनी मगाशी जवळजवळ 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं. आणि जर आता गौरी एंटरप्राइजेस पानदिवे संघ दाखल झाला पुढच्या फेरीमध्ये तर त्यांना मिळणार आहे रोख रक्कम 5,000. गौरीला आपण मंचावर पाहू शकता. गौरी एंटरप्राइजेस या नावाने संघ खेळतोय आणि राजेंद्र ज्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाते. ऑन दी स्क्रीन तुम्ही गौरीला पाहू शकता. गौरी एंटरप्राइजेस पानदिवे या नावाने संघ खेळतोय आणि स्क्रीनवरती तुम्ही गौरीला सध्या पाहताय. देवेंद्र जे संघाचे स्पॉन्सर आहेत त्यांची लाडकी सुकन्या ऑन दी स्क्रीन तिला पाहताय. जर संघ जिंकला तर 5,000 रुपये गौरी एंटरप्राइजेस पानदिवे संघाला मिळतील. थँक्यू. चला आपण मॅच कडे लक्ष वेधूया. 3 ओव्हर मध्ये 38 बनल्यात. शेवटचे 12 बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती चौथ्या ओव्हर मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती येत आहेत. गोलंदाज साईश मोकल साईश येत आहेत बॉलिंग करण्यासाठी. टीमचा कॅप्टन आहे साईश आणि मगाशी साईशला बरेच पारितोषिक राजेंद्र साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. विकेटसाठी 500 रुपये मिळत होते. तोच गोलंदाज साईश मोकल आलाय. चला शेवटचे 12 बॉल घाई करा खेळाडूंना विनंती. 3 ओव्हर मध्ये 38 बनल्यात. 12 बॉलचा खेळ. गौरी एंटरप्राइजेस पानदिवेच्या विरोधात जरीमरी कुपटे टीम. या दोन संघांना आपण पाहता. गोलंदाजी ट्रॅक वरती आले साईश राईट आर्म ओव्हर द विकेट ना. फार मोठा रनअप आहे आणि बॉलिंग चांगली इथे व्हायला हवी आता. पण क्षितिज बराच वेळ झाला फटके आले नाहीयेत. शांत राहिला का या ओव्हर मध्ये आक्रमण करतील. शॉर्ट पिच बॉल. बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. पूल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. चांगला फटका एक्झिक्यूट केला. जरी झाला उशीर परंतु फटके असतात आमचे पद्धतशीर हे सांगत असताना फलंदाजी ट्रॅक वरती फलंदाज क्षितिज मात्रे 29 वरती पोहोचलाय. दर्जेदार बॅटिंग. 44 धावा टीमच्या. बॅटची एज कॅचची संधी. हो थोडासा पुढे खेळाडूंना प्रयत्न आणखीन चांगले करायला हवे होते. मी तर म्हणेल चान्सेस सोडला. गोलंदाज देखील नाराज आहेत कारण महत्वाची विकेट होती. क्षितिज खेळपट्टीवरती राहिला तर तो धाव संख्येचा एक मोठा डोंगर उभा करेल हे सर्वांना ठाऊक आहे. एका धावेने धावफलक पोहोचलाय 45. 45 धावा धावफलकावरती. 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अद्याप या इनिंग मधील शेवटच्या 10 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळचा बॉल LBW. चला फायनली विकेट मिळाली. मयूर गरत होतील. LBW बाद. विकेट घेतली. 500 रुपयाचं कॅश प्राइज राजेंद्र साहेबांच्या माध्यमातून गोलंदाज साईशला दिलं जाईल. विकेट्स मिळत नव्हत्या परंतु फायनली विकेटचा शोध आता संपलाय. विकेट मिळाली. रुकावटें आती है सफलताओं की राहों में एक कौन नहीं जानता फिर भी वो मंजिल पा ही लेता है जो कभी हार नहीं मानता. दमदार बॉलिंग. ते गरजेचं आहे. विकेट्स आल्या तर दबाव वाढेल जरीमरी कोपटे टीमवर. फक्त आता 9 बॉल शिल्लक आहेत आणि बॅटिंग करण्यासाठी राज मात्रे एंटर झालाय. दोन्ही ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये. मात्रे ब्रदर्स. राज आलेत. आज राज आम्हाला करायचे. बॉल चालला सीमा पार लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि या षटकारानं जरीमरी कोपटे संघाचा अर्धशतक कंप्लीट. 51 धावा. एकावन्न धावा धाव फलकावरती लागताना पाहायला मिळतात. असं म्हणतात की जिसने बोला कल दिन गया टल, जिसने बोला परसों बीत गए बरसों.
जिसने बोला आज उसी ने किया इस क्रिकेट पे राज. सध्या राज बॅटिंग करतोय. काय दमदार फटका, षटकारनं भव्य स्वागत केलं. 51 रन्स, 51 धावा धाव फलकावरती. साईशच्या विरोधात हल्ला बोल. आणखीन एक ऑन साइडला. आता फटका फसलाय. कॅचची संधी, कॅड होतील बाद. प्रेक्षक जल्लोष करत असताना होय आम्हाला मॅच जिंकायची आहे, छातीवरती हात मारून सांगतायत ठणकावून, हो आम्ही जिंकण्यासाठी आलोय. फलंदाज बाद. मुख्य खेळाडू बाद झाला. मोठा झटका लागलाय म्हणूया टीम जरीमरी कुपटे संघाला. आय थिंक 51 वरती दुसरी विकेट. 2 बाद 51 धावा. मुख्य खेळाडू बाद. पाठीराखे किती खुश झाले. जशी राजची विकेट मिळाली जल्लोष करताना. भाच्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज, 1000 रुपये साईशला जमा झालेत. पाठीराखे महत्वाचे असतात. ते दुसरे मामा पा एंजॉय करतात. ते सांगतात हमें टूटना पसंद है लेकिन किसी के आगे झुकना नहीं. आणि इकडे मामा देखील खुश झालेत. मामा पारितोषिक लावतात 500 आणि तिकडे इशाऱ्याने चर्चा. एन्जॉय एंटरटेनमेंट आज या स्पर्धेमध्ये. 51 ला 2 विकेट्स. हे चौथं षटक सध्या तरी साईशने गाजवलंय. 2 मुख्य खेळाडूंना बाद केलंय. मयूर आणि त्याच्या पाठोपाठ राजला देखील. ओ समोर मारलाय. आज देखे जरा किसमें कितना है दम. समोर यार्ड मध्येच मारलाय बॉल. षटकार. चार षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 2 खेळाडू बाद, 57 धावा. शेवटचं षटक आहे. लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती जयंत येत आहेत. ज्या जयंतनं मागच्या ओव्हर मध्ये टर्न थोड्याशा धावा वाचवल्या, ब्रेक लावला धावफलकाला. परंतु हे षटक फार महत्वाचं आहे, जे आपण चर्चा केली की 65च्या आतमध्ये रोखणं फार गरजेचं आहे. 57 ला 2 विकेट पडल्यात. परंतु जसा मंथन आला पहिलाच बॉल षटकार. मेरे दोस्त दुनिया का तो एक ही कायदा है, आज मेहनत कर तो कल फायदा ही फायदा है. या मॅच मध्ये मेहनत, परिश्रम, जिद्दीनं सध्या जरीमरी कोपटे संघ खेळतोय. ओ चांगला बॉल. जयंतचं विशेष कौतुक करूया. मागच्या ओव्हर मध्ये फक्त 7 धावा, इथे परफेक्ट यॉर्कर. डावखुऱ्या त्याचे गोलंदाज क्रिकेटमध्ये यशस्वी राहतात. त्याचं कारण आहे त्यांच्याकडे असणारे ऍक्शन. त्यांनी बॉल पडल्यानंतर बाहेरच्या वलण घेणारे जे टप्पे असतात ते फार महत्वाचे राहतात. मागच्या मॅच मध्ये आपण विक्रम पाहिला अलंकार तांडेलचा. 12 मधून 11 बॉल फिरवले आणि 11 डॉट बॉल काढलेत. हा देखील अनोखा विक्रम. लेफ्टी गोलंदाज चाललेत या स्पर्धेमध्ये. आणखीन एक चांगला बॉल खोदून काढलाय. डीप मिड विकेटला प्रथमेश उभ्या. 1 झाली पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा तेवढ्या जलद गतीने देखील पूर्ण केल्यात. 2 धावेने धावफलक पोहोचेल. 59 धावा. 59 धावा धावफलकावरती. परंतु ही ट्रॉफी जिंकणारा संघ प्रचंड खुश होईल, कारण ज्या पद्धतीची ट्रॉफी आहे. उरण पूर्व विभागातील सर्वाधिक मोठी स्पर्धा सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 1, 2, 3 and 4 4 क्रमांक, 1 लाख कॅश प्राइज. खाली राहिला बॉल. मागच्या दिशेनं चांगली फिल्डिंग. विकेट किपरला बीट केलं, पण तो मागे खेळाडू चाणक्य होते, त्यांनी बॉलला अडवलं. विकेट किपर थोडेसे त्यांच्यावरती नाराज, परंतु पहा चांगली फिल्डिंग आहे. मागे फिल्डिंग करणं तेवढं सोपं नसतं. बरेच वेळेला तुमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही मॅच पराभूत झाल्यानंतर जाता तेव्हा तुमच्या घरातले देखील म्हणतात तुझा टीम मध्ये उपयोग तरी काय, तुला फक्त मागेच ठेवतात. परंतु मागच्या खेळाडूंना सतर्क राहावं लागतं. मागची फिल्डिंग फार कठीण असते मित्रांनो, कारण जेव्हा बॉल येतो ना तेव्हा तो तेवढ्याच फास्ट मागे जातो. इथे चांगला प्रयत्न केला खेळाडूंना. स्पॉन्सर आहेत ते. खोलात बॉलिंग. आपल्या आगरी भाषेत वर्तक सर म्हणतात की हा गोलंदाज बुंद्यातच बॉल टाकतोय. बुंद्यात गोलंदाजी. वारंवार यॉर्कर. डॉट बॉल वाढले. विकेट्स आल्या. 1-1 धाव. या ओव्हर मध्ये बाउंड्री आली नाहीये. 4 बॉल मध्ये फक्त 4 सिंगल. धावफलकावरती 61. आतापर्यंत जयंत 11 धावा 10 बॉल मध्ये खर्च केल्यात. विकेट्स त्यांना मिळाले नाहीये, पण तो दबाव वाढवलाय. काय येणाऱ्या 2 बॉल वरती विकेटचं खातं देखील त्यांचं उघडेल. ज्या पद्धतीने आता दबाव वाढलाय, का पुढच्याच बॉल वरती विकेट येईल का? नाहीये. फुल टॉस बॉल. बॉलला पाठवले सीमा पार. खणखणीत षटकार.
फटका आला. 18 बॉल मध्ये 39. एकदा जोरदार टाळ्या होत्या क्षितिजच्या बॅटिंगसाठी. कभी अकेला चलना पड़े तो घबराना मत मेरे भाई, क्योंकि शमशान शिखर और सिंहासन पर आदमी खुद अकेला ही होता है. वन मॅन आर्मी, वन टीम ब्रॉज इन ट्रबल, द वन मॅन स्टँड लाईक अ सुपरमॅन. सुपर डुपर बॅटिंग. आता दबाव वाढलाय. 67 रन्स, 67 ला 2 विकेट्स. अद्याप शेवटचा बॉल आहे. 39 धावा, 3 षटकार, 2 चौका, स्ट्राईक रेट 216. 4 बॉल डॉट आलेत. म्हणून या जवळजवळ 14 बॉल मध्येच त्याने 39 काढल्यात, पण 4 डॉट बॉल आहेत. 18 बॉल 39 वरती बॅटिंग. निरोप कसा देतील इनिंगला क्षितिज मात्रे तयार. चांगला बॉल ऑन साइडला वळवला. लॉंग ऑनला खेळाडू उभा. एक पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा पलटवार. दुसरी धाव या ठिकाणी अंपायर सांगत असताना कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि जवळजवळ 5:08 3 धावेची चोरी झाली. 3 धावा मिळतात. एकदा जोरदार टाळ्या होत्या क्षितिजसाठी. 42 धावा. क्षितिज मात्रे नाही कोणाला भीत रे. 19 बॉल मध्ये 42 कुठल्यात आणि पुन्हा एकदा स्कोर आलाय 70 धावेचा. थर्ड अंपायर चला वेटिंग करूया 70 बनल्यात की नाहीयेत. अंपायर्स डिसिजन पेंडिंग. तिसऱ्या अंपायर्स कडे आपण निर्णय पाठवलाय. निर्णय फार महत्वाचे आहेत आणि जेव्हा सचिन एखादा निर्णय चुकतो तेव्हा स्पर्धेमध्ये मॅचला गालबोट लागते, त्यामुळे हा निर्णय महत्वाचे आहेत. डिसिजन पेंडिंग. काय डिसिजन येईल बॉल वरती, किती पारदर्शकता आहे स्पर्धेची, क्लॅरिटी, क्वालिटी, दर्जा दाखवलाय स्पर्धेनं. माजी उपसरपंच चषक पानदिवेचं नाव क्रिकेट पटलावरती आज उमटवत असताना उरण विभागातील सर्वाधिक मोठं आयोजन. 3 कॅमेऱ्यानं आपण स्पर्धा कव्हर करतोय, त्यामुळे अँगलला आपण तिन्ही साइडनं पाहू. एक धावेनं संघ पराभूत होत, त्यामुळे एक धाव फार महत्वाची आहे. चला खोपटी टीम तुम्ही मैदानामध्ये उतरा, कारण वेळ नाही आपल्याकडे तेवढा. पुढची मॅच देखील आयोजकांना खेळवायची आहे, जे आयोजकांनी सूचित केलं. आणि जवळजवळ 1000 रुपयाचे कॅश प्राइज जे खेळाडूंना आलंय ते देखील आमच्याकडे जमा आहे. पण तो डिसिजन पेंडिंग. वेळ फार लागला या डिसिजनला. जयंताचं हे षटक. सुरुवातीच्या 4 बॉल मध्ये जयंत यांनी 4 दिल्यात, परंतु 5व्या बॉल वरती एक मोठा षटकार आला. थर्ड अंपायर डिसिजन. 3 धावा पूर्ण होतील. पोहोचलेत खेळाडू आणि स्कोर बनलाय 5 ओव्हरच्या अखेरीस 70 धावा. खेळाडू नॉट आउट आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी येणाऱ्या 30 बॉल मध्ये 71 धावेची आवश्यकता. आणि 71 धावेचा पाठलाग करायचा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूया बदल. जॉईंट होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेतन स्वामी सर, केलवणे. थँक्यू सर. वळूया मॅच कडे. बिग फाईट जरे मरी खोपटे आणि त्याच्या विरुद्ध खेळ संघावर पाहत आहे. गौरी एंटरप्राइजेस पानदिवे. टॉस जिंकल्यानंतर वळूया मॅच कडे. संयमजी करायचं मला नक्कीच आपण आवाज ऐकला.
गोड आवाज आपण नक्कीच ऐकत होतो. पहिल्या पूर्वार्धामध्ये सेकंड इनिंग मध्ये नक्कीच सुरुवात झाली. टॉस हरल्यानंतर बॅटिंग मध्ये नक्कीच वाटेल आल्या आणि जवळजवळ 5 षटकामध्ये धावा कुठल्यात 70 आणि 71चं हे टार्गेट सेट केलं गेले. 30 बॉल आणि 71 धावेची गरज. वळूया मॅच कडे आपण. गेम इज ऑन. काउंटडाऊन सुरू. 3 2 1 लेट्स प्ले. पॉइंट ट्रॅक वरती आपण पाहतोय अभिजित ठाकूर समोर फलंदाज. पहिल्या सामन्याचा हिरो योगेश मात्रे. नॉन स्ट्राइक इन वरती साईश मोकल. छोटा पॅकेट बडा धमाका. गोंधळी चांगले होते परंतु फलंदाजीमध्ये नक्की तेच योगदान द्यायला लागेल घरच्या मैदानावरती. गेम इज ऑन. पहिल्याच बॉल. 71चं टार्गेट 5 षटकामध्ये. अभिजित ऑन ट्रॅक. ओ पहिल्याच बॉल चॉप केलाय. मिड ऑफला फील्डर आहे. धोक्याची घंटा. सिंगल झाली पूर्ण. श्रेयश केलाय. टीम आपण पाहिले असेल पांदेवे आणि योगेश. चांगले फटकेबाजी करायला लागेल या मैदानामध्ये. ही मॅच जिंकायची असेल टीम आपण पाहिले असेल टीम पांदेव संघाला, परंतु जरी मरे खोपटे सुद्धा कमी नाहीये हे पहिल्या पूर्वार्धामध्ये नक्की सांगून दिलंय, कारण त्या प्रकारची फटकेबाजी झाली होती पहिल्या पूर्वार्धामध्ये. ओ वेगवान 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 प्रचंड वेग या बॉलवरती पाहायला मिळाला आणि अक्षरशः वेगाने बीट करतोय. जबरदस्त मारा. वेगवान, फास्ट अँड फ्युरियस अभिजित ठाकूर. मालकवीराचा किताब का बनला होता देवा आवरले या टुर्नामेंट मध्ये. हे जागतं आणि ज्वलंत उदाहरण. ही भेदक मारा, ही आग ओकणारी गोंदाची. ओ त्या दिशेनं बॅट केलं. बॅटची कडा. बॉल चाललाय लॉंग चेस. भाग मिल्का भाग. बॉल थांबणार नाहीये. बॉल होईल फरार. सीमारेषा पार. या मॅचचा पहिला चौकार. उशिरा का होईना चौकार आलाय. नेट पण थेट असं म्हटलं तरी अवघड नाहीये. यंगस्टर खेळाडू, रायझिंग स्टार ऑफ पांदिवट टेस्ट क्रिकेटचा हा खेळाडू. पांदिवट टीमला खरं तर पडलेलं गोड स्वप्न, गावाला पडले गोड स्वप्न. साईश मोकलला आपण पाहत आहे. चौकार आला बॅटच्या खरं तर वरती आदळला होता बॉल, त्यानंतर हा चौकार. ओ ब्लॉकर चप केल्या बॉलला. फिल्डर आहे. थोडा झाला फंबल, त्यानंतर सिंगल डबलचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. त्यानंतर पुन्हा लॉंग चेस. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय लॉंग. एक सीमारेषा पार. मिळतील 4. येतोय चौकार. बॉल वरती 2 चौकार. एका किंवा 2 सेकंद चुकी, त्यानंतर बॉल डायरेक्ट थांबणार नाहीये. चौकार दिशेमध्ये नक्कीच वळण घेताना पाहायला मिळतोय आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. थोडा झाला फंबल, त्यानंतर बॅटिंग करा टीम आणि फलंदाज साईश मोकलला मात्र नक्कीच संधीचा या फायदा पाहायला मिळाला. 4 धावा मिळाल्या. एक धाव या मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट असणे, कारण 71चं टार्गेट तुम्ही चेस करताय. 2 बॉल मध्ये 2 चौकार. ओ त्या दिशेनं पहिल्या चौकारावर त्या दिशेत थर्ड मॅन रिझर्व मध्ये बॉल चाललाय दन 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 करत. सीमा पार. लगातार 3रा चौकार फलंदाज साईशच्या बॅट मधून. तीन बॉल वरती तिन्ही साईडला मात्र नक्कीच बॉलला भेदून टेकलाय. ओ फुलटॉस. झेलची नामी संधी होती, सुटलाय झेल. दादा झेल कोणा सोडलाय? फलंदाज साईश मोकलचा. 3 बॉल वरती 3 चौकार ठोकण्याला मात्र नक्कीच सुमार संधी आली. 6 बॉलचा खेळ संपला का धावा लागत पटला वरती 14 विदाउट लॉस डीजे.
मंदिरात कलश. राजे तुम्ही होता म्हणून दिसले आम्हाला मंदिरात कलश आणि दारात तुलस. राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिल्या सुवासिनीचे खतर कपाल आणि हिंदवी स्वराज्याची मात्र नक्कीच सकाल. जय भवानी जय शिरवार मात्र नक्कीच हे सांगत असताना आपण डीजेच्या माध्यमातून पाहिला. पण बॅक टू क्रिकेट 14 धावा लागला स्कोर करती. स्ट्राईक इन वरती 3 चौका ठोकणारा साईश मोकलला नक्कीच पाहताय. तर बॉल ट्रॅक वरती खोपटे एक्सप्रेस आयुषला पाहताय. पहिलाच बॉल बॅटची गडा नशिबाचा चौकार. धावा कसे येऊ दे हे ना खूप गरजेचं आहे. पण तो बॉल चाललाय दन 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 करत लॉंग स्टॉप रिझन मध्ये त्या बॅक स्किनला धडकत चौकार. एक मोटिवेशन द्यायचं काम डीजेच्या माध्यमातून चालू राहा. कारण जेव्हा जेव्हा तर छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत ऐकलं तेव्हा तेव्हा एक ऊर्जा एक मोटिवेशन मात्र नक्कीच सातत्याने पाहायला मिळते. आणि तीच मोटिवेशन सध्या तरी साईश मोकलच्या अंगामध्ये बिरले की काय हा प्रश्नचिन्ह पडलाय. चौथा चौका ठोकणारा फलंदाज साईश मोकलला पाहताय आपण. वा कुटुंबाचा बॉल पॉइंटच्या वरतून फेकून दिलाय. फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या. चल उठ और कर ले खुद पर भरोसा फिर होता है क्या हे सांगत असताना बॅक टू बॅक अजून एक चौकार. बॉल वरती 2 चौकार. लॉस्ट स्ट्राइक एन वरती फक्त ना फक्त योगेश या बॅटिंगचा आनंद घेतोय. जबरदस्त फटकेबाजी. 22 लागला स्कोर करती. कमबॅक करावा लागेल आयुष भगतला. कमबॅक करून देईल का. फटका फसलाय. ज्याची केली होती स्तुती ती स्तुती पचली नसेल असं म्हटलं तरी अवघड नाहीये. विकेटचा पतंग 5 चौका ठोकणारा फलंदाज साईश मोकल. बिग विकेट गॉन. डीजे नव्हते कोणते कलम नव्हते कोणते नियम परंतु तरी सुद्धा होती सुखी प्रजा. कारण सिंहावरती नक्कीच बसला होता फक्त न फक्त आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. हे संगीत आपण नक्कीच पुन्हा एकदा ऐकलं. थँक्यू डीजे मास्टर. आपण वळूया बॅक टू क्रिकेट. विकेट मोठी विकेट कारण 2 चौकार खाल्ल्यानंतर हे कमबॅक होतं. टीम खोपटे आणि बॉल ट्रॅक वरती आयुष भगत नक्कीच आपण पाहताय. चांगला षटक हाताळताना 2 चौकार पहिल्या 2 बॉल वरती आला. त्यानंतर टिक फॉर टॅग जसाच तसे उत्तर दिलाय. बॉल ट्रॅक वरती आयुष भगतला पाहताय. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती लेफ्ट आर्म बॅट्समन प्रणय पाटील. राईटी बॅट्समन पाहताय. बावीस लागलेत. 1 विकेट. चांगली दमदार सुरुवात करताना पाहायला मिळतोय टीम पांदेवी संघ. राईट अप ओव्हर द विकेट. ओ चॉप केला ओव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह होता. फटक्या मात्र नक्कीच ताकदीचा होता पण तो फिल्डिंग सुद्धा तेवढ्या ताकदीची पाहायला मिळाली. सिंगल धाव या बॉलवरती स्वतःचा अकाउंट ओपन केलं. 1 धावेनं 23 लॉस ऑफ 1 विकेट्स. 1 विकेट पडल्यानंतर स्ट्राईक इन वरती प्रणय पाटीलला सिंगलने टीमला पुण्याचं काम. स्ट्राईक इन वरती आता मागच्या सामन्याचा हिरो योगेश मात्रे. शेवटचे 2 बॉल. ओ फटकाला जवाब आहे. फील्डर आहे थोडा मात्र नक्कीच लेट झाला. 2-3-1-5 फिल्डर मात्र नक्की तैनात होता तिथं. कौशिक चांगला फिल्डिंग. आपल्या टीम साठी 2 महत्वपूर्ण धावा अडवल्या गेल्यात. कारण या मॅच मध्ये चुरशीचा सामना हो रे. अंतिम बॉल वर सामना जाईल यात मात्र शंका नाहीये. कारण पहिल्या नक्कीच पूर्वार्धामध्ये 71 धावा कुठल्या गेल्यात. जबरदस्त गळत फलंदाजी. त्यानंतर मात्र नक्कीच चोख प्रत्युत्तर दिलाय बॅटिंग करा टीम आपण पाहताय पांदिव्या संघाला. 25 धावा लागला स्कोर कार्ड वरती. 25 शेवटचा अंतिम बॉल. बॉल ट्रॅक वरती आयुष समोर योगेश. ओ ऑप्शनच्या बाहेर. स्ट्राईक पंचाने मात्र नक्की इशारा केला. इट्स अ वाईट बॉल. दंडित केलं. बॉल ट्रॅक वरती आयुष भगतला. धावा खर्च की अद्यापर्यंत 12. 5 बॉल मध्ये 1 विकेट.
ती सुद्धा मोठी विकेट, कारण 5 चौकाट ठोकणारा फलंदाज आपण पाहिलं असेल. फलंदाज साईशला मात्र नक्कीच परतीचा प्रवास करण्यास पाडलं होतं. शेवटचा ती बॉल 26, एक विकेट. ओ फुलटॉस आहे, ऑन साइडला केला आहे, फिल्डर आहे डीप मध्ये. सिंगल्स मिळेल या बॉल वरती, दुसरीचा प्रयत्न असेल का? नाहीये, सिंगल्स मिळेल या बॉल वरती. 2 षटकाचा माधवेके संपतोय आणि धावाला एकदा पटला वरती. 27 धावा, एक विकेट. डीजे विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नख्याने अफजल खानचा खोतला फाडून गेला. मुठभर मावल्यांना घेऊन हजारो सैतानांना मात्र नक्कीच नडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवांनी सुद्धा त्यांना मात्र नक्कीच झुकून मुजरा केला. फक्त न फक्त असं एकच मर्दामाटा शिवा मात्र नक्कीच होऊन गेला. छत्रपती शिवरायांना आणि संभाजी महाराजांना त्रिवार आणि त्रिवार माचा मुजरा या स्पर्धेच्या माध्यमातून 18 बॉल आणि तुम्हाला करायचे 44 धावा. 18 मध्ये 44 कंपल्सरी चेस हे स्पर्धेचं नियम आणि कंपल्सरी ड्रेसिंग. 18 मध्ये 44 स्ट्रायकिंग वरती योगेश आहे, तो मुमकिन आहे असंच मात्र नक्कीच म्हणावं लागेल. कारण अनेक स्पर्धेमध्ये या खेळाडूने मात्र नक्कीच आपल्या टीमला पुण्याचं काम केलं आहे. या मात्र नक्कीच संकटामधून पॉइंट ट्रॅक होती पाहते आपण अभिजित. ओ पहिल्याच बॉल वरती मोठी विकेट होईल का? येस, डेफिनेटली होईल. या मॅच ची मोठी विकेट योगेश म्हात्रे. बिग विकेट गॉन. धक्का क्रमांक 2. योगेश म्हात्रे बॅक टू द आउट. दुसरा धक्का बसला टीम आपण पाहिली असेल गौरी एंटरप्राइजेस पांदिवे संघाला. या मॅच ची मोठी विकेट योगेश म्हात्रे हा मात्र नक्की दगाऊटचा हिस्सा बनलाय. इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती कल्पेश पाटीलला इन्व्हाइट केलाय. ज्या कल्पेशने पहिल्या मॅच मध्ये आपल्या नावाची छाप सोडली होती, परंतु तेच काम याही मॅच मध्ये करावं लागेल जिंकायचं असेल. परंतु अभिजित ठाकूर या मॅच मध्ये आपल्या टीमला कमबॅक करून येतोय, हे महत्वपूर्ण असेल. कारण पहिल्या षटक हाताला होता, 14 धावा खर्च केला तरी सुद्धा कॅप्टनने दाखवलेला विश्वास. त्यानंतर मात्र नक्कीच पुन्हा एकदा सेकंड ओव्हर मध्ये नक्कीच त्याच्या हातामध्ये दिलाय. पहिल्या बॉल वरती विकेट, राईट आर्म ओव्हर द विकेट कल्पेश. ओ बॅकफुटला जाऊन पंच केलाय. अपरकटचा हा फटका, बॉल थांबणार नाहीये. डीप कव्हरच्या वरतून फेकून दिलाय, आउट ऑफ द पार्क. कल्पेशच्या बॅट मधून आल्या चौकार. धावा, 31 लॉस ऑफ 2 विकेट्स. हार माया तयार नाहीये दोन्ही टीम. कधी विकेट, कधी 4, कधी 1, कधी डबल. हे मात्र नक्कीच सर्व काही पाहायला मिळतोय. 2 ओव्हर 2 बॉलचा खेळ तर खेळ संपलाय. 14 बॉल मध्ये 31. ओ बॅटची कडा, एक डाव तुझा तर एक डाव माझा. तुझ्या हातामध्ये बॅट आहे तर माझ्या हातामध्ये बॉल आहे, हे सांगत असताना अभिजित ठाकूर आपल्या टीमला कमबॅक करून देतोय. आणि अजून एक मोठी विकेट, चौकार ठोकणारा फलंदाज कल्पेशला मात्र नक्कीच स्पर्धेचा प्रवास करत भाग पडतोय. अजून एक मोठी विकेट. डीजे
अंदर 4 पुन्हा एकदा विकेट. हे समीकरण खरं तर या षटकामध्ये आपण पाहत आहे. जबरदस्त खरं तर खेळ दोन्ही टीम कडून नक्कीच आपण पाहत आहे. ओ अप्रतिम हेलिकॉप्टर बॉल चाललाय सीमा रेषा पार. प्रथमेशच्या बॅट मधून पहिला धमाका षटकार. बॉल वरती आल्या खडे तर कडा प्रार. बॉल नाही केला सीमा पार. जब तक तोडे नाही तब तक छोडेंगे नाही हे सांगत असताना प्रथमेश पाटील अजून एक रायझिंग स्टार टीम पांदेवे खेळूचा मैदान नक्कीच आपण पाहत आहे. जबरदस्त फटकेबाजी गोंधे चांगले राहिले परंतु त्यानंतर हे फटकेबाजी टीम खोपटे संघाला कळत तर पाठीमागे नेण्याचं काम. परंतु अभिजित ठाकूर या बॉलवरती कमबॅक करेल का? ओ सोडून दिला अक्षरशः बॉलला. तो पंचांचा इशारा योग्य तो निर्णय दिला जाईल आणि तो दिला गेला. डॉट चेंडू फेकला गेलाय. जवळ जवळ धावा लागत आपटला वरती 37. शेवटचा अंतिम बॉल अद्याप बाकी आहे. सोडल्यानंतर प्रश्नचिन्ह पडला सोडला का हा बॉल. तर बॉल तर बॅटच्या रडामध्ये आला असता बॉल हा सुद्धा बॉलच्या बाहेर फेकण्याची खतर. शेवटचा बॉल वरती धमाका. प्रथमेश पाटील आला रे आला. पांदिवे संघाचा प्रथमेश पाटील आला आणि आल्या बॉलला पाठवला. 'ना कद बडा ना पद बडा जो मुसीबत में खडा वही सबसे बडा' हे सांगून दिलेल्या दोन फटक्यानं 12 मध्ये करायचे 28 धावा. 3 बॉल फेस केले त्यामध्ये 1 बॉल डॉट सोडला. त्यानंतर 2 धमाके. प्रथमेश पाटील 6 वार बॉल सीमा पार 6 धावांकरिता. बारा मध्ये 28 धावा. हार माया तयार नाहीये. लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा आहे माझ्यासाठी लढायला माझा अंत नाही. पुन्हा उठेन पुन्हा लढेन हे सांगत असताना 2 षटकार ठोकलेत प्रथमेश पाटील याने. जबरदस्त स्ट्रोक. 12 मध्ये 28 धावेची गरज. 12 बॉल विजयासाठी 28 धावा. जिंकेल कोण? जरीमय खोपटे की गौरी एंटरप्राइजेस पांदिवे दोन्ही खेळत ताकदवर संघ. आज चांगला खेळ राहिलाय. उद्या 12 बॉल मध्ये चांगला कोण खेळ केलेल. जो जिंकेल तो टिकेल. जो हारेल त्या स्पर्धेला बाय बाय करत आपला मात्र नक्कीच घरचा रस्ता पकडेल. पण जिंकेल कोण? क्रिकेट आहे. क्रिकेट मात्र नक्कीच क्रिकेटमध्ये काही कधी होऊ शकतोय आणि ते या बॉल 2 वर नक्कीच आपण पाहिले असेल. 9 मध्ये 40 करायच्या होत्या त्यानंतर 3 बॉल मध्ये 12 कुठल्या. प्रथमेश पाटील बॉल ट्रॅक वरती पाहते पण कौशिक पाटील आला समोर. प्रणय ओ वेगवान बॉल अक्षरशः वेगानं बीट केले या बॉल वरती. लाऊडली अपील केली होती त्यानंतर अक्षरशः नकार दिला पंचांनी. येस फेअर डिलिव्हरी. फुल टॉस बॉल होता. येस प्रणय पाटीलसाठी प्रत्येक षटकासाठी कुणाल यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. कुणाल जे तर खंबीर पाठी राखे ते मात्र नक्कीच एन्जॉय करतात या मॅचला. नक्कीच आपण पाहताय. फुल टॉस बॉल चुकीला माफी नाहीये परंतु पकडला तो झेल. पंचांचा इशारा. मोठी विकेट. बिग विकेट गॉन. प्रणय पाटीलला प्रश्नचिन्ह पडलाय. हा बॉल काना मात्र नक्कीच बॉललाईनच्या बाहेर गेला. माझ्या रडारमध्ये होता बॅटच्या पट्ट्यामध्ये आला. ताकद कमी पडली. फिल्डर होता तायना तिथं पकडतो झेल आणि मोठी विकेट. प्रणय पाटील बॅक टू द गावठीचे.
टीम पांदेवे संघ फ्रंट फुटला आलाय, परंतु त्यानंतर सांगून दिलं कौशिक पाटीलनं की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्कीच बदलते. तुझ्या हातामध्ये बॅट आहे तर माझ्या हातामध्ये बॉल आहे. हे टीम जरी मध्ये खोपटे आणि कौशिक पाटील मात्र नक्कीच सांगून देताना जबरदस्त ही मॅच. कधी खोपटे तर कधी पांदेवे, कधी पांदेवे तर कधी खोपटे. आणि प्रेक्षक वर्गाला पाहिजे काय, हेच तर हवं आहे क्रिकेटचं. खरं तर आपण पाहिलं असेल मॅच कोणी जिंकू द्या, परंतु क्रिकेटचा विजय झाला पाहिजे आणि तेच नक्कीच आपण पाहायला मिळतोय. 10 मध्ये 28 धावीची गरज. अनिकेत पाटील ऑन स्ट्राइक, लेफ्ट आर्म बॅट्समन आपण पाहत आहे. कौशिक पाटील आपल्या टीमला तर कमबॅक करून द्यायचं काम या षटकामध्ये पाहायला मिळतोय. ओ अजून एक वेगवान प्रचंड वेग याही बॉलवरती पाहायला मिळतोय. वेगानं तर बीट केलं पुन्हा एकदा. जे काम केलं होतं पहिल्या बॉलवरती प्रणय पाटीलला, तेच काम करताना पाहायला मिळतोय. अनिकेत पाटीलला स्ट्राईक साठी खरं झुंज करतोय. नॉन स्ट्राईक एन वरती 2 षटकार ठोकणार प्रथमेश पाटील. स्ट्राईक मिळेल कधी, ओ चपकायचा प्रयत्न, याही वेळेला टोकरशन परफेक्ट पिक्चर ऑफ द यॉर्कर म्हटलं जातं, तो मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फेकताना पाहायला मिळतोय. टोकरशन प्रत्येक बॉल वरती मात्र नक्कीच तेज तर्रार, फास्ट अँड फ्युरियस. कौशिक पाटील आपल्या टीमला तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करून देताना 8 मध्ये 28 धावा, 8 मध्ये 4 षटकार, 1 चौकार ठोकावा लागेल. हा विक्रम होईल का? ओ काय फटका खेचलाय, बॉल चाललाय दन करत, परंतु फील्डर आहे. सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केलं. 7 मध्ये 26, 7 बॉल 26 धावा, 7 बॉल मध्ये 26 धावा. खेळ असो आयुष्य आपल्या सामर्थ्य तेव्हा दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. कमजोर समजलं होतं, परंतु त्यानंतर चोख प्रत्युत्तर दिलाय कौशिक पाटीलनं. 12 मध्ये करायचे होते 28, त्यानंतर ही भेदक गोलंदाजी. 7 मध्ये 26 धावेची गरज. ऑन अ स्ट्राइक अनिकेत पाटील. या बॉलवरती धमाका की डॉट. ओ याही बॉलला तर पुडक्याचा प्रयत्न होता, मिस्टामिक स्ट्रोक. शेवटच्या अंतिम बॉल वरती अक्षरशः नकार दिला प्रथमेश पाटीलनं आणि षटक मात्र नक्की संपला गेलाय. 4 षटकाचा वादवेग संपतोय. धावा लागत पटला वरती 45, 45 धावा आणि 6 बॉल मध्ये करायचे 26 धावा. डीजे पुरवायच्या मैदानावरती 12th मॅन. चला 6 बॉल मध्ये 26 धावेची गरज. ऑन अ स्ट्राइक असेल प्रथमेश पाटील. सहा बॉल 26 धावेची गरज. 2 षटकार ठोकणारा फलंदाज अद्याप टक धरून स्ट्राइक एन वरती मात्र नक्कीच पाहायला मिळतो प्रथमेश पाटील. पण हा आज विक्रम होईल का या घरच्या मैदानावरती? यजमान संघ आपण पाहत आहे पांदेवे संघ. आज या मॅच मध्ये कमालीची तर फलंदाजी राहिली होती, परंतु अंतिम क्षणी मात्र नक्कीच कुठेतरी दमचक झाली. कारण या अंतिम क्षणामध्ये नक्कीच आपण पाहिलं असेल 12 मध्ये 28 करायचे, त्यामध्ये 2 धावा खर्च करताना आपल्या टीमला तर बॅक करून दिलाय. हे कमाली षटक बॉल ट्रॅक होते नक्कीच आपण पाहिलं असेल. कौशिक याने जवळ 2 धावा देत 1 विकेट. त्यानंतर 6 बॉल आणि 26 धावेची गरज. ऑन अ स्ट्राइक प्रथमेश तर बॉल ट्रॅक वरती आपण पाहताय मंथन. आयुष्य स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक डासलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकट अशा प्रकारे तुटून पडला की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आज इतिहास घडवा लागेल, संघर्ष करावा लागेल. एका धावेसाठी मात्र नक्की संघर्ष करावा लागेल. ते मैदान शॉट मध्ये पाहायला मिळतोय. चला टीम, दोन टीमला विनंती करतो प्लीज स्पीड अप करा. 6 मध्ये 26 धावेची गरज. प्रथमेश मंथन. चला फिल्डिंग करा टीम. राज क्षितिज विनंती करतो. चला स्पीड अप करा थोडंफार. 6 मध्ये 26 धावेची गरज. गेम इज ऑन. पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा होता, पुळक्याचा प्रयत्न, परंतु सिंगल याचा नकार दिलाय.
स्ट्राईक एन वरती खर तर प्रथमेश पाटीलला ठेवण्याचं काम केलंय. नॉन स्ट्राईक एन वरती अनिकेत पाटीलने 5 मध्ये आता करायचे 26 धावा. सामना अतिशय खर तर अवघड होत चालाय गौरी एंटरप्राइजेस पांदिवे संघासाठी. कारण 5 मध्ये करायचे 26 धावा, 4 षटकार, 1 दुहेरी. मोठा फटका मारायचा प्रयत्न, इस्लामिक स्ट्रोक. नो मॅच लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल तर मिळाली, दुसरीचा पलटवार, दुसरी धाव घेण्यासाठी मात्र नक्कीच रनआउट झालाय. मोठी विकेट. अनिकेत पाटील बॅक टू द आउट. आता समीकरण एवढे टेपला 5 मध्ये, 4 मध्ये 25. चार मध्ये आता 25 धावेची गरज. सुरुवात झाल्यानंतर मध्ये कुठे दमछाक होताना पाहायला मिळाली आणि या मॅच मध्ये तर अगोदर सुद्धा ते झालं होतं. एका षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, तरी सुद्धा तो मात्र नक्की सामना पराभूत झाला होता. ते सुद्धा या मैदान शॉट मध्ये आपण पाहिलं. 4 मध्ये करायचे 25. समोर फलंदाज हो पुळकायचा प्रयत्न, बॅटच्या रारामध्ये स्वीट साऊंड मिड ऑफ द बॅट. आमच्या कॉम्बॉक्सला काय तर मानमध्ये झाला. लेट पण थेट आला, उशीर का होईना षटकार. हे सांगत असताना फलंदाज आपण पाहिला असेल देवेंद्र पाटील आल्याला षटकार ठोकतोय. प्रथमेशचा अजून एक वार, परंतु बॉल फसलाय. ओ इथं मात्र नक्की झेल पडलाय, झेल सोडला गेलाय. 3 मध्ये 19 करायचे होता. या बॉल वरती षटकार आला असता, दर्पण वाढला असता. एखादा अवधान चेंडू. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय तर काही होऊ शकतं, परंतु त्यानंतर मिस्ट्रामिक स्ट्रोक, झेल सोडला गेला. 2 मध्ये आता 19. प्रयत्न करतोय, एकटा वाघ लढतोय, परंतु मात्र नक्कीच टीम आता कुठेतरी बॅकफुटला गेली. सिंगल मिळाले या बॉल वरती. आता स्ट्राईक एन वरती स्वतः या संघाचे तर पॅकर एक दमदार व्यक्तिमत्व. षटकार जर ठोकला ती बॉल वरती तर 500 रुपयाचा पारितोषिक अक्षयजी मोकल यांच्याकडून. हे काय तर क्रिकेटवरचं एस मोकाशी, अक्षय मोकाशी यांच्याकडून. शेवटचा बॉल षटकार ठोकून 500चा मानकरी ठरेल का? ओ फटका तर खेचलाय, परंतु मिस्टामिंग आहे. जेलची नामी संधी. शेवटच्या ती बॉल वरती मात्र नक्कीच विकेट पटकावलाय आणि सामना जिंकलाय टीम जरी मारी खोपटे संघ. वेल प्लेड आणि हार्ड लक यजमान संघ गौरी एंटरप्राइजेस पांदिवे. हा मात्र नक्कीच प्रवास इथपर्यंत राहिला. वेल प्ले. दोन टीमला देऊया बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी. आणि या सामन्यात सामनावीर नो डाऊट जरी मारे खोपटे संघाचा कळ तर सर सेनापती. वन मॅन शो. चला लाईनअप मध्ये यायचा. वन मॅन शो. एकटा वाघ लढला आणि विरोध संघाला अक्षरशः फोडला असं म्हटलं तरी अवघड नाहीये. 19 बॉल मध्ये 43 धावा तो ठरलाय सामन्यात